6वा श्लोक आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. चानघ म्हणजे अनघ. अनघ म्हणजे निष्पाप असं म्हटलेलं आहे अर्जुनाला. भगवंत म्हणतात, हे निष्पापा अर्जुना, त्या 3 गुणांपैकी प्रकाश देणारा, प्रकाश करणारा, निर्विकार असा जो गुण आहे तो आहे सत्वगुण. आणि सत्वगुण कसा असतो? निर्मळ, कमनामय, मयम असं म्हटलंय ना, प्रकाश कमनामयम असा हा निर्मळ आहे. आणि सुखाच्या आसक्तीने, ज्ञानाच्या आसक्तीने म्हणजे ज्ञानाच्या अभिमानाने बंधन करतो. म्हणजे सत्वगुण चांगला आपण म्हणतो, परंतु तो सुद्धा बंधन करणाराच आहे. परंतु त्याच्यातूनच पुढे जायचं आहे ना, त्यामुळे सत्वगुण मिळवायचं आहे आपल्याला आधी. या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला अनघ म्हणजे निष्पाप म्हटलेलं आहे. आणि जो निष्पाप असतो तोच गुणांचा संग सोडू शकतो. म्हणजे गीतेमधली जी अर्जुनाला जी त्यांनी हे लावलेली आहेत, नावं दिलेली आहेत ना, त्या नावांचा एक विशिष्ट अर्थ आहे. की आता या ठिकाणी चानघच का बरं म्हटलं? अर्जुना का नाही म्हटलं? भारता का नाही म्हटलं? भरतर्षभा का नाही म्हटलं? चानघ म्हटलं म्हणजे निष्पाप अर्जुना. जो निष्पाप असतो तोच या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो, गुणांचा संग तोडू शकतो. आता सत्वगुणाची 3 वैशिष्ट्ये या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. एक आहे निर्मलता, निर्मलत्वात. एक आहे निर्विकारता म्हणजे अनामयम, प्रकाशकमनामयम. आणि तिसरा आहे प्रकाशकता. निर्मलता, निर्विकारता आणि प्रकाशकता. भगवंतांनी या श्लोकामध्ये हे 3 गुण सांगितलेले आहेत. सत्वगुण कसा असतो म्हणे, तर स्फटिक मण्यासारखा निर्मळ असतो. स्फटिक कसा असतो ना, आर पार पांढरा शुभ्र. त्या स्फटिकावर जर एखादा केस पडला चुकून तर तो दुभंगलेला वाटतो. इतका तो हे असतो, पारदर्शक असतो, निर्विकार असतो. तसंच स्फटिकासारखा हा सत्वगुण पाहिजे असतो. म्हणजे तो चैतन्याचा प्रकाशक आहे. आणि तमोगुणद्वारा चैतन्यावर जे अविद्येचे आवरण येते ते दूर करण्याचे सामर्थ्य सत्वगुणात आहे. अनामयता म्हणजे काय? निर्मळ आहे तो, निर्मळ. आमय शब्दाचा आहे दुःख. आणि सत्वगुण अनामय म्हणजे दुःखरहित आहे. सत्वगुण हा स्थिर आहे, शांत आहे. सत्वगुणाला 3 प्रकारांची गती आहे. की त्यांनी असं सांगितलं आहे, यती, विप्र, विमानातून फिरणारे यक्ष, गंधर्व ही सगळी सत्वगुणाची अधमगती आहे. यज्ञ करणारे ऋषीजन, देव, पितर ही सत्वगुणाची मध्यम गती आहे. आणि ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, बघा ब्राह्मणाला केवढं महत्त्व आहे. पण कुठला ब्राह्मण? फक्त जन्मानी ब्राह्मणत्व आला तो नव्हे, तर ब्रह्म जाणणारा ब्राह्मण. नंतर धर्म, अव्यक्त इत्यादी सत्वाची सर्वोत्तम गती आहे. याशिवाय सत्वाचे दोन प्रकार पण त्यांनी सांगितले. एक आहे शुद्ध सत्व आणि एक आहे मलिन सत्व. असे सत्वाचे 2 प्रकार सांगितले. आता इतकं सुंदर, म्हणजे आता आपल्याला हे सतत तत्वज्ञान ऐकून थोडंसं कंटाळा येतोच की नाही. म्हणून ह्या अभ्यंकरांनी आपल्याला महाभारतातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि महाभारतातल्या गोष्टीतले जे काही पात्र आहेत त्यांच्यामध्ये कसा सत्वगुण होता, कोणामध्ये रजोगुण होता, हा अभ्यास करून त्यांनी आपल्याला इथे महाभारताचे उतारेच दिलेले आहेत. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे आपल्याला थोडक्यात महाभारतामध्ये कोण कसं होतं, व्यक्तिरेखा कशा होत्या, कोणामध्ये तमोगुण होता, कोणामध्ये रजोगुण होता, कोणामध्ये सत्वगुण होता, ते समजावून सांगण्यासाठी म्हणून त्यांनी इथे महाभारताचा आधार घेतलेला आहे. हा जो होता युधिष्ठिर हा सत्वगुणी होता. अत्यंत सात्विक होता, शुद्ध सत्व धारण करणारा होता. 2 भाग त्यांनी 2 प्रकार सांगितले, शुद्ध सत्व आणि मलिन सत्व. तर हा शुद्ध सत्व प्राप्त झालेला असताना सुद्धा असं झालं की तो मलिन सत्वाकडे झुकला गेला. जेव्हा त्यांनी द्यूताला होकार दिला की द्यूत खेळायला जेव्हा तो तयार झाला,
खरं तर तो ते ह्याच्यामुळे झाला, म्हणजे त्याला ते व्हावं लागलं, द्यूत खेळावं लागलं, पण बळी पडला तो त्याला. तर त्यांनी असं सांगितलं की सत्वगुण हा कधीकधी मलिन होऊ शकतो, तो मलिन होऊ देता कामा नये. महाभारतातील हा प्रसंग धडा देणारा आहे. द्यूत सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिर शकुनीला म्हणाला, आपल्याला सगळ्यांना महाभारत माहिती आहे. तर जेव्हा युधिष्ठिराला आव्हान केलं ह्यांनी, शकुनीनी, की द्यूत खेळायला या, त्या काळामध्ये राजे लोक द्यूताला कधी नाही म्हणत नव्हते. द्यूताला नाही म्हणणं म्हणजे तो एक राजे लोकांचा अपमान समजला जायचा. भूमीसाठी वगैरे ते द्यूत खेळायचे, तेव्हा तो प्रघातच होता. तर सुरुवातीला हा जो आहे आपला युधिष्ठिर, तो त्याला सांगतो, कोणाला, शकुनीला, की अरे ज्यामध्ये वंचना आहे, ज्यामध्ये खरं तर सज्जनांचं व्रत युद्ध करून भूमी मिळवणं असं आहे, तर तू हे द्यूत कशाला मला खेळायला सांगतो. तो म्हणतो की ब्राह्मणांसाठी असलेल्या धनाचा संचय कसा करावा हे आपण आपल्या सामर्थ्याप्रमाणे शिकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या धनाचा अपहार करण्याच्या हेतूने सर्वस्व पणाला लावून आणि इरेस पडून तू द्यूत खेळू नकोस, असं तो शकुनीला सांगतोय युधिष्ठिर. आणि दुसऱ्यांना द्यूतात पराभूत करण्याची महत्त्वाकांक्षा तू बाळगू नकोस. शकुनीला तो म्हणतो की कपटाचा अवलंब करून मला सुख मिळवण्याची किंवा धन मिळवण्याची मुळीच अभिलाषा नाही आहे. कारण त्याला माहिती आहे शकुनी हा कपटाने द्यूत खेळणार आहे. कपटाने द्यूत खेळून स्वतःच कृतकृत्य मानणाऱ्या द्यूतकाराच्या वर्तनाची कुणीही तारीफ करीत नाही. बऱ्याच प्रकारे तो सांगतो शकुनीला, पण शकुनी काही ऐकत नाही. तो म्हणतो, शकुनी म्हणतो की वादविवाद करतातच ना म्हणे काही लोक, वादामध्ये एकमेकांना हरवतात, एकमेकांमध्ये स्पर्धा लावतात. एखादा विद्वान असतो, तो अनभिज्ञ माणसांना वादामध्ये हार खायला लावतो. मग ते काय असतं म्हणे, तसंच हे द्यूत आहे असं तो सांगतोय. की अस्त्रविद्येमध्ये पारंगत असलेला एखादा वीर अस्त्रविद्येमध्ये अनभिज्ञ असलेल्या माणसावर मात करतो. म्हणजे बळी तो कानपिळी असतंच ना शेवटी. बलिष्ठ पुरुष दुर्बल माणसावर मात करतो. मग तो त्याला सांगतो की युधिष्ठिरा, या सर्व गोष्टींमध्ये नीचपणा आहे, कपटीपणाच आहे ना, असं तो म्हणतो. की द्यूतामध्येच काय फक्त कपटीपणा आहे का, या बाकी ठिकाणी पण कपटीपणा आहेच आहे, असा हा शकुनी त्याचं तत्त्वज्ञान युधिष्ठिराला सांगतो. याला कुणी कपट म्हणत नाहीत. मग द्यूत खेळण्यासाठी तू माझ्याकडे आला आहेस, असे असता मी कपटाने खेळेन असे जर तुला वाटत असेल आणि तुला भय वाटत असेल, तर द्यूत न खेळताच तू आपला परत जा कसा, असंही म्हणतो तो. पण द्यूताला जर नकार दिला तर तो एक प्रकारचा राजाचा अपमान आहे. म्हणून हा युधिष्ठिर ते द्यूत खेळण्याला तयार होतो. युधिष्ठिर पुढे म्हणतो की मला कोणी निमंत्रण केले तर माघार घ्यायची नाही, हे माझे निर्धाराचे व्रत आहे. अखेर दैवच बलवत्तर आहे. मी सर्वस्वी दैवाच्या पकडीत सापडलो आहे, हे त्याला कळतं. आत्ता आपण म्हणेल प्रकृती त्या गुण हे बांधत असतात, माणसाला गुण हे बांधत असतात, ते गुणांमध्ये सापडला जातो. मी सर्वस्वी दैवाच्या पकडीत सापडलो आहे. या द्यूत सभेमध्ये मला कोणाबरोबर द्यूत खेळावे लागणार आहे. मी जो पण लावीन त्या पणाला तोडीस तोड असा पण लावणारा माझा प्रतिपक्षी कोण आहे. असा कोणी असेल तर द्यूताला प्रारंभ होऊ द्या. मग दुर्योधन काय म्हणतो बघा. दुर्योधन तर हा पूर्णपणे तमोगुणाचं उदाहरण आहे असं यांनी सांगितलं आहे. राजा युधिष्ठिरा, रत्ने देणारा आणि धन देणारा मी आहे आणि माझ्यासाठी हा माझा मामा शकुनी फासे टाकील, असं त्यांनी सांगितलं. मग युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं. तो म्हणतो, दुर्योधना, तू बुद्धिमान आहेस, एकाने दुसऱ्यासाठी फासे टाकणे हा काय प्रकार आहे. तो म्हणते, अरे तुला खेळायचं आहे तर तू फासे टाक ना. पण हा म्हणतो, नाही, हे किती चमत्कारिक आहे, तू देखील हे मान्य करशील. पण तरी शेवटी तो परवानगी देतो धर्मराजा. म्हणजे काय झालं, शुद्ध सत्वाचं मलिन सत्व झालं. या प्रसंगी विदुराचे शुद्ध सत्व जागृत होते. विदुर काका जे होते त्यांची मात्र ती शुद्ध सात्विक बुद्धी जागृत होती आणि त्यांनी या द्यूताला विरोध केलेला आहे. द्यूत होऊ नये म्हणून त्यांनी धृतराष्ट्राला, दुर्योधनाला वारंवार उपदेश केला.
पण द्यूताला नाही म्हणायचे नाही या स्वतःच्याच प्रतिज्ञेत युधिष्ठिर अडकला. आणि मग तो म्हणतो की हा कसला घोर प्रसंग माझ्यावर ओढवला आहे. या ठिकाणी युधिष्ठिराचे शुद्ध सत्व मलिन झाले. सात्विक पुरुषांनी म्हणूनच विशेष जागरूक असायला हवे. म्हणजे त्यांनी सांगितलं की अगदी सत्वगुण जरी असला तरी त्याला सुखाचा ज्ञानाचा अहंकार असतो. मी सुखी, मी ज्ञानी, हा सुद्धा अहंकारच आहे आणि त्यातूनच त्याला बंधन पडते. आणि कोणत्याही प्रकारचा संग अविद्येचाच आहे. म्हणून निस्संग व्हायला सांगितलं आहे. निस्संग, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, हे मागच्याच अध्यायात होऊन गेलेलं आहे. म्हणजे अविद्या हा क्षेत्राचा विषय आहे, क्षेत्रज्ञाचा नाही. आपण पाहिलं होतं 13व्या अध्यायात, क्षेत्र वेगळं क्षेत्रज्ञ वेगळा. मग क्षेत्राला ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे देहाला ह्या सगळ्या आहेत, क्षेत्रज्ञाला नाही. तो अविकारी अलिप्त असाच असतो आत्मा. त्याप्रमाणे हरिण जसे पारध्याच्या पाशात अडकते त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुखरूपी आणि ज्ञानरूपी पाश ओढले जातात आणि जीव सुख व ज्ञान यांच्या पाशात सापडतो. सत्वगुणाचं चाललेलं आहे सगळं. विद्वत्तेला भूत म्हटलेलं आहे. विद्वत्तारूपी भूत त्याला झपाटते. अष्टसात्विक भावांचा त्याला गर्व चढतो आणि त्यामुळे सत्वगुण मलिन होऊन त्याचे अधःपतन होते. एखाद्या शास्त्राच्या ज्ञानाने मनुष्य स्वतःला श्रेष्ठ मानू लागतो. सुखरूप आणि ज्ञानरूपी अशा दोन दाव्यांनी बांधलेल्या जीवाची नंदी बैलाप्रमाणे अवस्था होते. किती सुंदर सांगितलं आहे. म्हणून आपले जे संत आहेत ते किती निरभिमानी होते की मला काहीच कळत नाही, मला काहीच येत नाही, मी ज्ञानी नाही असं म्हणतात. शंकराचार्यांची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. एक जण त्यांना खूप त्यांची स्तुती करतो की तुमच्यासारखा ज्ञानी कोणीच नाही आहे या जगामध्ये, केवढं ज्ञान आहे तुमच्याकडे. तेव्हा त्यांच्या हातातला दंड जो असतो तो ते त्या समुद्रामध्ये बुडवतात आणि बाहेर काढतात आणि ते सांगतात की या दंडातून जे काय थेंब पाण्याचा पडतोय ना म्हणे, त्या थेंबा इतकं सुद्धा माझं ज्ञान नाही आहे. एवढं या सृष्टीमध्ये अपार ज्ञान आहे आणि माझ्याकडे ते नाही आहे, मी अज्ञानी आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि जे असतात जे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले असं म्हणायचं त्यांना की मी ज्ञानी आहे, मी हुशार आहे. मग असं ते करत असतात आणि मग अशा प्रकारे त्यांना तो सत्वगुण पण बांधतो आणि त्यांची अवनती होते. म्हणजे सत्वगुण चांगलाच आहे, सत्वगुण वाईट नाही आहे. सत्वगुणापर्यंत जायचं नाही तर लोकांना वाटेल सत्वगुणी तरी कशाला व्हायचं. तर तसं नाही आहे. जेव्हा आपण रजोगुणाची लक्षणं पाहू, जेव्हा आपण तमोगुणाची लक्षणं पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की या दोघांपेक्षा सत्वगुण चांगला आणि सत्वगुण ओलांडूनच पुढे जायचं असतं. म्हणून त्यांनी त्याचं वर्णन या ठिकाणी सुंदर केलेलं आहे. अतिशय छान आहे. सत्वगुणाचा लाभ वर हितावह वाटला तरी शेवटी तो बंधनात पाडणाराच आहे. म्हणजे सत्वगुणाची वैशिष्ट्ये इथे सांगितली या श्लोकामध्ये. आता पुढच्या श्लोकामध्ये रजोगुणाची वैशिष्ट्ये सांगतात की रजोगुण हा जीवाला बंधनात कसे पाडतो. 7वा श्लोक आहे. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हे अर्जुना, रागरूप रजोगुण हा कामना आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे आणि तो या जीवात्म्याला कर्म आणि त्यांची फले यांच्या आसक्तीने बांधतो. रजोगुण